नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? सागर पाहिला ना? सागर किती सुंदर आहे की नाही? आपण आज कुठे आलो आहोत? कर्दे ब्रिजवर. कर्दे ब्रिजवरचा सागर आहे बर का हा. आणि हा सागर पाहून मला एक गोष्ट सुचली. ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे बर का. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मदत. मुलांना झाडं वगैरे पाहिली ना, त्या झाडावर एक चिमणी राहत असते बर का. आणि त्या चिमणीने घरटं बांधलेलं असतं. त्यात तिची बाळ असतात. आणि ती बाळ की नाही थोडी थोडी मोठी झाली की ती सागरावरती त्यांना खेळायला घेऊन जाते बर का. त्यांना खूप आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात ते इतक्या उड्या मारतात. पण तेवढ्यात की नाही सागराची लाट अशी झुमकन येते आणि अशी करून पिल्लांना घेऊन जाते. चिमणीला खूप वाईट वाटतो. अरे बापरे, आपली बाळ सागराने नेली का. तिला खूप राग येतो. मग ती काय करते, सागरा माझी बाळ दे, सागरा माझी बाळ दे. पण सागर काही बाळ देतच नाही. मग ती म्हणते, थांब जरा, मी तुझं सगळं पाणी रिकामी करते आणि माझी बाळ मिळवते. मग ती चिमणी जरा चिमणी चोचीत पाणी घेते, बाजूला टाकती, चोचीत पाणी घेते, बाजूला टाकती. तेवढ्यात की नाही कावळा येतो. आणि कावळा म्हणतो, काय ग चिवताई, काय करतेस. मग चिमणी म्हणती की माझी पिलं सागराने नेलीत म्हणून सागर रिकामं करते. मग कावळा म्हणतो, चिमणी तोंडात एवढंस पाणी, किती वेळ खेळणार, ते पाणी बाजूला टाकणार, सागर जरी रिकाम होणार का. ती म्हणले, तुला सल्ला नाही विचारला, सल्ला नको देऊ, मदत कर. मग त्याला वाटतं हो बरोबर आहे, आपण मदत केली पाहिजे. मग तो पण चोचीत पाणी घेतो आणि बाजूला टाकतो. तितक्यात पोपट येतं बर का. पोपट आल्यानंतर पोपट म्हणतं, काय चाललंय. मग ती सगळी स्टोरी सांगती. मग तो म्हणतो की मग कसं काय रिकाम होणार सागर. ते म्हणते, सल्ला नको विचारू, पहिल्यांदा मदत कर. मग तो पण मदत करतो. असं करता करता तिथं बरेच पक्षी जमा होतात. राघू, मैना, पोपट, मोर, साळुंकी, चिमणी, घुबड, घार, सगळे पक्षी जमा होतात बर का. आणि सगळे मग चोचीत पाणी घेऊन तिला मदत करायला लागतात बर का. आणि मग मदत केल्यानंतर तिकडे गरुडाला कळतो. मग अरे बापरे, आपल्याला पक्षी जास्त दिसत नाही, कुठे गेले. मग त्याला कळतं समुद्र किनारी सगळे पक्षी आहेत. मग तो जातो. मग त्याला कळतं बर का की चिमणीची पिलं सागराने नेलीत. मग आपण त्यांना ती बाहेर काढण्यासाठी ते सगळे पक्षी मदत करतात. मग तो पण मदत करतो. पण गरुड कोणाचं वाहन आहे, विष्णूचं. ते विष्णू आणि लक्ष्मी गरुडावर बसून की नाही सगळीकडे जातात की नाही. त्यांना मिटिंगला जायचं असतं शंकराकडे. मग ते म्हणतात, आता गरुड कुठे गेला. मग गरुडाला बोलतात. तर गरुड म्हणतो की मी येणार नाही, माझ्या बांधवांना माझी गरज आहे आणि आम्ही सागर रिकामा करणार आहे. तर ते म्हणे, अरे तुम्ही सागर कसं रिकामा करणार तुमच्या चोचीने. तर गरुड म्हणतो, मी सल्ला विचारला नाही, मदतीला या, मी आज रजेवर आहे. सागर रिकामा झाल्याशिवाय मी तर काही येत नाही म्हणे तुमच्या बरोबर. तुम्ही बघा आता तुम्हाला कसं जायचंय ते. तर त्या विष्णूला वाईट वाटतं. विष्णू म्हणतो, अरे बापरे, गरुड जर आला नाही तर काय करायचं. मग ते जातात बर का. आणि मग सागर असतो की सागराला म्हणतात, सागरा. तर विष्णू आणि लक्ष्मी आल्या बरोबर सागर म्हणतो, अरे बापरे, आपले आई वडील आले, आपलं दैवत आलं, आपले गुरु आले. कारण सर्वस्व विष्णू आणि लक्ष्मी असं की सागराचे. मग ते म्हणतात, काय चिमणीची पिलं दे पहिली, आम्हाला गुरुडाला घेऊन जायचंय, आम्हाला बाहेर जायचंय. तर मग सागर की नाही विष्णूचं ऐकतो बर का. कारण आपल्या जर आई वडिलांचं गुरुचं ऐकलं नाही तर काय होईल, त्याला माहित असतं. म्हणून तो का नाही दुसरी लाट अशी झुमकन येते आणि मग ती पिलं बाहेर येतात बर का. मग सगळ्यांना आनंद होतो, सगळे टाळ्या वाजवतात आणि मग चिमणीला पण आनंद होतो. मग की नाही सागराला सगळे नमस्कार करतात, विष्णू देवतेला नमस्कार करतात. अशा प्रकारे सगळेजण मदत करतात चिमणीला. म्हणून मुलांनो, संकटात सापडणाऱ्या माणसांना आपण मदत करायची असते. आपल्या गोष्टीचं नावच काय आहे, मदत. म्हणून संकटात सापडणाऱ्या माणसांना, मुलांना, प्राण्याला, पक्षाला आपण मदत करायला हवी. मदत केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला आनंद होतो आणि आपल्याला देवाचं दर्शन होतं. आवडली का गोष्ट. गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.